मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचा मोदींकडून उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार। अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला, नाना पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। त्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा पडला की पाडला, प्रकाश आंबेडकरांचा सवाल, तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकर यांच्याकडून शंका व्यक्त। शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी समिती स्थापन, मनीषा म्हैसकर समितीच्या अध्यक्षपदी, तर इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य, IIT मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक अभियंत्यांचाही समितीत समावेश। सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची औकात, सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, सावंतांचा दम, तर म्हणणं ऐकून न घेताच सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश, मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न। मी लोकांसाठी काम करायला निघाली होती, पण काही गद्दार लोकांमुळे माझा पराभव झाला। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल, तर राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी 72 असा उल्लेख। नवनीत राणांना पराभवाचा संताप झालाय, नवनीत राणांनी केलेल्या टीकेवर बच्चू कडूंचा पलटवार, तर राणांनी श्रीरामाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याने त्यांना निवडणुकीत झटका बसला, बच्चू कडू यांचा निशाणा। रावसाहेब दानवेंवर भाजपकडून राज्यात विधानसभा निवडणुकीचे संयोजक म्हणून जबाबदारी, आजच्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय। यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तीवर बंदी नाही, मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारने करावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश।